नमस्कार. भीमराव कांबळेला फाशी कधी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक मुद्दा उपस्थित केला होता की सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात, उच्च न्यायालयातून सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टानंतरची एक पद्धत असते राष्ट्रपतींच्याकडं. हा सगळा प्रोसेस नाही झाली तर लवकर मिळेल का, असा प्रश्न आपण विचारला होता. पण जेव्हा मला हे सगळं यातली वस्तुस्थिती कळली, महाराष्ट्र प्रिझन मॅन्युअल कळला, रूल्स ऑफ हँगिंग कळला, म्हणजे प्रोसिजर ऑफ हँगिंग कळली, तेव्हा ती प्रोसिजर ऑफ हँगिंग तुम्हाला सांगावी. हे नवीन मॅन्युअल काय आहे, BNS मधल्या तरतुदी काय आहेत, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र प्रिझन म्हणजे महाराष्ट्र तुरुंग आत्तापर्यंत कोणकोणत्या प्रोसिजर फॉलो करत आलं होतं आणि त्या आता ठळक कशा झाल्या आहेत, या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. कारण त्यातच भीमराव कांबळेला फाशी कधी हे स्पष्ट होणार आहे. फाशी ही आपल्याकडची रेअर केस आहे, म्हणजे अपवादानेच फाशी दिली जाते. फाशीच्या शिक्षेला ज्या गुन्हेगाराला फाशी मिळाली आहे, आता आरोपी म्हणता येणार नाही, ज्या गुन्हेगाराला फाशी मिळाली आहे त्या गुन्हेगाराला पुढे अपील करण्याची सवलत असते. म्हणजे गुन्हेगार सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात आपल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील करू शकतो. तो सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील करू शकतो, उच्च न्यायालयाने कायम ठेवली तरीही. आणि सुप्रीम कोर्टाने ही फाशी कायम ठेवली तर तो राष्ट्रपतीकडे दया याचना अर्ज करू शकतो. त्यामुळं या सगळ्या प्रोसिजर करण्याची, या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्याची अधिकार, हक्क हा त्या गुन्हेगाराला असतो जो आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात जातो. आता समजा आरोपी करत नाहीये, आरोपीच्या वतीने कुणी करू शकत नाही, गुन्हेगाराच्या वतीने कुणी करत नाहीये आणि गुन्हेगार करू शकत नाहीये, अशी स्थिती आली तर पुणे सत्र न्यायालयाने भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा दिली तर तो आता पुण्याच्या तुरुंगात जाईल, म्हणजे एरवाडा कारागृहात जाईल किंवा जिथे त्याला ठेवलं तिथे जाईल. त्या जेल सुपरिटेंडंटकडे असं मॅन्युअल आहे की असं त्याला कंपल्सरी आहे की त्यानेच स्वतः ही केस हायकोर्टात न्यायची असते, सबमिट करायची असते. काय सबमिट करायची असते? असा एक गुन्हेगार आमच्याकडे आलेला आहे ज्याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता या फाशीच्या शिक्षेबाबत आम्ही आपल्याकडे अर्ज करतो आहोत, आपण आदेशित करावे. हे हायकोर्टात जावं लागतं, त्या मॅन्युअलमध्ये मेन्शन आहे. मग हायकोर्ट त्या अर्जावर विचार करतं, एकतर फाशीची शिक्षा कायम ठेवतं किंवा फाशीची शिक्षा बदलतं आणि जेल प्रशासनाला ते संबंधित विषय आदेशित करतं. हायकोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली तर ती ऑर्डर घ्यायची असते आणि सुप्रीम कोर्टात जायचं असतं. ती रेअर केस आहे, लक्षात ठेवा, शिक्षा आहे. मग सुप्रीम कोर्टात जायचं. सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे, हायकोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे, याबाबत आपण आदेशित करावे अशी विनंती सुप्रीम कोर्टाला करायची असते. सुप्रीम कोर्ट त्यावर आदेश देतं, तो आदेश घ्यायचा. आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यावर लगेच फाशीची अंमलबजावणी करायची असं पण नाही आहे. तो सुप्रीम कोर्टाचा आदेश घ्यायचा आणि राष्ट्रपतीकडे कळवायचं की महामहिम, याला 3ही कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, कृपया आपण आदेशित करावे. राष्ट्रपती एक तर दयेचा अर्ज स्वीकारतात किंवा नाकारतात. राष्ट्रपतींनी अर्ज नाकारला की ती फाशीची शिक्षा कायम होते आणि त्याला फाशी देण्याची तयारी सुरू होते. महाराष्ट्रामध्ये 2च कोर्टात हे गॅलॉज आहेत. गॅलॉज म्हणजे जिथे फाशी दिली जाते ती जागा. असे 2च आहेत. एक नागपूर कोर्टामध्ये हे गॅलॉज आहे आणि दुसरं नागपूर जेलमध्ये हे गॅलॉज आहे आणि पुढचं आहे पुण्यामध्ये एरवाडा जेलमध्ये हे गॅलॉज आहे. म्हणजे महाराष्ट्रात 2च ठिकाणी गुन्हेगाराला फाशी देता येते. या गॅलॉजची व्यवस्था असलेल्या जेलमध्ये त्याला स्थलांतरित केलं जातं. तिथे असेल तर उत्तमच, तिथे पाठवलं जातं आणि मग त्याच्या फाशीची तयारी सुरू होते. आपण हिंदी चित्रपटामध्ये बघितलंय की एक जल्लाद येतो, काळ्याभोर रंगाचा, अक्कडबाज मिशा असलेला. मग तो सुपरिटेंडंट असा रुमाल टाकतो किंवा इशारा करतो घड्याळ बघत आणि मग पटकन तो जल्लाद त्याच्या गळ्यामध्ये दोर टाकतो. ते दोर मग ते खटका ओढला जातो आणि तो फाशी जातो. हे आपण बघितलंय. तसं नसतं ते. खटका ओढणारा कोणी जल्लाद नसतो, खटका ओढणारा जेल सुपरिटेंडंटच असतो.
तोच खटका ओढतो आणि जेल सुपरिटेंडेंटच्या खटका ओढल्यानंतर तो गुन्हेगार मरतो. कसं होतं ते? गुन्हेगाराला त्या गॅलॉजवरती एका फळीवरती उभा केलं जातं. अशी एक फळी असते आणि त्याच्यावर त्याला उभं केलं जातं. खाली उंच वटा करून असा एक खोल हौदसारखा तयार केलेला असतं आणि वर त्याला लटकवलं जातं. खटका ओढल्याबरोबर ती फळी, ती ज्याच्यावर त्याला उभं केलेलं असतं, ती खटकन खाली पडते आणि खाली पडल्याबरोबर त्याचे पाय लटकू लागतात खाली, त्याचा जीव जातो. ही फाशी देण्याची पद्धत आहे. तुम्हाला हे माहीत आहे की फाशी देण्यासाठी जी दोर तयार केली जाते, म्हणजे शिक्षा देणं सुद्धा किती सुखावह होईल याची व्यवस्था केली जाते बघा. ती जी दोर तयार केली जाते ना, ती दोर 2 दिवस लोण्यामध्ये भिजवली जाते. लोण्यात भिजवली जाते. का? तर तिचा जो पीळ पडणार आहे त्यामुळे त्याच्या गळ्याला फार त्रास होऊ नये. फाशी देताना त्याच्या तोंडावरती एक काळा कपडा झाकला जातो. तो कपडा कशासाठी? कारण जेव्हा तो लटकेल खाली ती फळी पडल्यानंतर, तेव्हा त्याचा चेहरा इतका वाईट होतो की तो बघता येत नाही. त्यामुळं त्या वाईट चेहऱ्याला बघून उगाच वाईट वाटायला नको यासाठी त्याचा चेहरा झाकला जातो आणि चेहरा झाकून तो जेल सुपरिटेंडेंट खटका ओढतो, फळी पडते आणि तो व्यक्ती लटकतो आणि त्याचा जीव जातो. पण ही जी मी शेवटची प्रक्रिया सांगितली आहे, ती प्रक्रिया करण्यासाठी जेल सुपरिटेंडेंटला हे सगळे अर्ज करण्याची आवश्यकता असतेच. म्हणजे आता सत्र न्यायालयाने फाशी दिली आहे म्हणजे आमची तर मनोमन इच्छा आहे की अशा गुन्हेगारांना भर चौकात फासावर लटकवलं जावं. पण तसं होत नाही. तसं होत नाही. आता ज्या जेलमध्ये त्याला दाखल केलं जाईल त्या जेलचा सुपरिटेंडंट हायकोर्टात जाईल, अर्ज करेल, सांगेल की असा असा फाशीची शिक्षा दिलेला, हँगची शिक्षा दिलेला कैदी आलेला आहे, त्याच्याबाबत आदेशित करावं शिक्षा देण्यासंदर्भात. हायकोर्ट आदेशित करेल, सुप्रीम कोर्टात जावं लागेल, सुप्रीम कोर्ट आदेशित करेल, राष्ट्रपतीकडे प्रकरण जाईल आणि शेवटी ती फाशी होईल. सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टातून निकाल तर दिला आहेच आहे, पण आता प्रशासनाने ही प्रक्रिया सुद्धा फास्ट ट्रॅक केली तरच भीमराव कांबळेला लवकर फाशी मिळणं शक्य आहे. अन्यथा जो प्रशासकीय वेळ लागणार आहे तो लागणारच आहे. भीमराव कांबळेला फाशी झाल्यानंतर दिली का असं जे विचारतील त्यांच्यासाठीची ही प्रोसेस सांगून ठेवतो. नमस्कार.